नमस्कार। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतली एक प्रतिष्ठेची होणारी निवडणूक म्हणजे संगमनेर मतदारसंघातली। गेल्या 40 वर्षांहून अधिक इथे काँग्रेसची सत्ता आहे। मात्र पाणी प्रश्न, त्याचबरोबर रस्ते, घराणेशाही आणि इथल्या इतर स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यावरून बाळासाहेब थोरातांबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। संगमनेर मतदारसंघातील 28 ग्रामपंचायती ह्या शिर्डी मतदारसंघात पर्यायाने विखेंकडे आहेत। या ग्रामपंचायतीद्वारेच विखेंनी संगमनेरमध्ये आपली ताकद वाढवली आहे। आता जर सुजय विखे पाटील इथून उभे राहिले तर बाळासाहेबांसाठी ही लढाई अवघड ठरणार आहे। पण सुजय विखे हे संगमनेर बाहेरून येऊन इथे त्यांना लोक स्वीकारतील का, हा प्रश्न आहे। संगमनेरमध्ये सुजय विखेंच्या सोबतच अमोल खताळ यांचं नाव सुद्धा बरंच चर्चेत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अमोल खताळ हे विखे पाटलांच्या सोबतीने मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत। गेल्या 5 वर्षांपासून अमोल खताळ हे संगमनेरमध्ये भाजपकडून थोरातांच्या विरोधात आपली मोट बांधत आहे। संगमनेर तालुक्यातील निलवंडे धरण आणि भोजापूर प्रकल्पावरून त्यांनी थोरातांना वेळोवेळी घेरलं आहे। लाडकी बहीण असो किंवा घरकुल योजना, केंद्र शासनाचा व राज्य सरकारने आणलेल्या कोणत्याच योजनेचं क्रेडिट त्यांनी थोरातांकडे जाऊ न देण्यात यश मिळवलं आहे। तसेच मूळचे संगमनेर तालुक्यातील असल्याने त्यांचा थोरातांच्या राजकारणाचा त्याचा अभ्यास चांगला आहे। त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार थोरातांच्या विरोधात तयार करायला भाजपला संगमनेरमध्ये यश आल्याचं दिसत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबल्यास विसरू नका।